कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, धागा धागा रेशमी दुआ. याचं आगमन झालेलं आहे. मी रणपिसे कुटुंबाला विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या वधूकन्याला या मंचावर उपस्थित करावे आपण आपणास विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्व पाहुण्यांचे बौद्धगाम पंचायत समिती शाखा क्रमांक 353 आणि शाखा क्रमांक 247 यांच्या वतीने आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत.
आपण सर्वांनी मला शांततेचं सहकार्य द्यायचं आहे. शांतीचा महान मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध सूर्याप्रमाणे तेजस्वी, चंद्राप्रमाणे शीतल आणि अथांग लाटांचा महासागर म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधसत्व, विश्वरत्न, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आदिदैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पूज्य विचारांना आणि पवित्र स्मृतींना त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित चांगणेकर, सोनाळे भाऊके, त्याचप्रमाणे रणपेसे, अंतरेकर भाऊके, आत्कृष्ट गणगोत्र नातेवाईक सगळे सोयरे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते मंडळी, त्याचबरोबर या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 353, 247 आणि 211 या शाखेचे सर्व उपस्थित पदाधिकारी, त्याचबरोबर जो आजचा साक्षगंध आणि मंगल परिणय ज्यांच्या हस्ते पार पडणार आहे ते आदरणीय राहुलजी गायकवाड गुरुजी, त्याचबरोबर आदरणीय सिद्धार्थ गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते साक्षगंध आणि मंगल परिणय सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 353 या शाखेच्या ज्येष्ठ सभासदिका आयुष्यमती नंदा रामदास सोनवणे यांचा सुपुत्र उपासक अक्षय रामदास सोनवणे, त्याचबरोबर बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 247 या शाखेचे सभासद आयुष्यमान हेमंत देवराज रणपिसे यांची लाडकी बहीण प्रियंका भरत रणपिसे या दोन उभयंतांचा आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती ठाणे या ठिकाणी हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला आमच्या मित्र शाखेचे अध्यक्ष आदरणीय आयुष्यमान लक्ष्मणजी मोते साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारून आम्हाला मार्गदर्शन करावे अशी आपणास विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय आयुष्यमान लक्ष्मण मोते साहेब या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं असे आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. जय भीम, नमो बुद्धाय. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. फक्त एक विनंती करेन, आपण जसे आता फक्त शांत राहिला तसे फक्त 30 मिनिटं शांत राहायचं आहे. हा संपूर्ण विधी होण्याकरता 20 मिनिट लागतो आणि वरील 10 मिनिटं ती आमच्या उपासक नातेवाईकांसाठी असतात. मला विनंती करतो, मला माहिती आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून काही मंडळी बसलेली होती, आता 7:30 वाजलेले आहेत, हिशोबात जाणीव आहे, परंतु बौद्ध संस्कार विधी व्हायला पाहिजे आणि त्या क्रमाने व्हायला पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती असते, माझा आग्रह असतो. तर मला सगळ्यांनी क्षमा करा, इथे कुठली विधी शॉर्टकट किंवा लवकर होणार नाही. धर्मानुसार जी विधी आहे तीच विधी होणार आहे. या ठिकाणी आमंत्रित प्रतिष्ठित मान्यवर बंधू भगिनी यांच्या सर्वांचं, समस्त रणपेसे कुटुंबीय, समस्त सोने कुटुंबीय यांच्या वतीने त्रिवार हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. अखंड विश्वाला शांततेचा महान मंत्र देणारे तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले,
माता भीमाई, माता रमाई, माता साई फुले, बहुजन नायक, बहुजन नायिका, त्यांनी त्यांच्या केलेल्या संतराम रांगोळीच्या त्यागाची जाणीव ठेवून हा आजचा आपला कार्यक्रम आहे. ह्या निमित्त मी त्यांना तिथे नमन करतो की त्यांच्या त्यागामुळे आम्ही जनमानसामध्ये जगणं शिकलो. त्या सर्व कळत नकळत सर्व बहुजन नायक नायिका त्यांना पुन्हा नमन करतो. या ठिकाणी सर्व आमंत्रित सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय इतर मानव मंडळी यांना जय भीम करतो. आजचा हा कार्यक्रम ज्या संस्थेमार्फत होणार आहे त्या आधारित संस्था बुद्रुक पंचायत समिती शाखा क्रमांक 353, शाखा क्रमांक 23, त्याचबरोबर आमची आदरणीय संस्था ती दुसऱ्या ऑफ इंडिया अर्थात भारतीय लोकसभा, आमचे गुरुवर्गीय मार्गदर्शक आयुष्यमान तसेच कामने सर आणि त्याची इतर सहकारी, त्याचबरोबर ह्या तरुण पिढीला नवीन दिशा देणारे, धार्मिक चळवळीकडे वळवणारे आमचे तरुण सरदार गुरुचार्य आदरणीय राहुलजी गायकवाड साहेब, पनवेल, खालापूर, पेन, रायगड इथून सर्व धर्मोपासक, धर्मोपासिका मी आपल्या सर्वांना सेवी जय भीम करतो आणि त्यांना स्वागत करतो. आपण मला सहकार्य कराल अशी आशा बघतो. उपस्थित सोनाणे परिवार आणि रणपेसे परिवार, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपली या ठिकाणी ओळख होईल. त्यानंतर विवाह करार पत्रक या ठिकाणी वाचन करण्यात येईल. विवाह करार पत्रक वाचन करण्याआधी वधूवराची पसंती घेण्यात येईल. या ठिकाणी प्रथम सांगणेकर भावकी सोनाणे परिवार यांची मी प्रथम ओळख करून देत आहे. आयुष्यामध्ये काशीबाई गणपत सोनावणे आधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आयुष्यमान श्याम गणपत सोनावणे काका, आवाज नाही आला जय भीम. आयुष्यामध्ये भारती श्याम सोनावणे काके, आयुष्यमान दिलीप मारुती सोनावणे काका, आयुष्यामध्ये हिराबाई दिलीप सोनावणे काके, आयुष्यमान रघुनाथ मारुती सोनावणे काका. मी थोडा फास्ट घेतो, थोडं फास्ट घेतो. कमलाबाई रघुनाथ सोनावणे काके, कैलास मारुती सोनावणे काका, सुनीता कैलास सोनावणे काकी, अक्षय पंढरीनाथ जाधव जावई, सानिका अक्षय जाधव बहीण, काशीनाथ अमृत कांबळे मामा, सरोज काशीनाथ कांबळे मामा, संगीता धर्मानंद कांबळे मामी, मनीषा अशोक कांबळे मामी, अनंत धनंजय वाशीकर काका, अनिता अनंता वाशीकर मावशी, वैशाली विश्वनाथ कांबळे आत्या, असे सोनावणे कुटुंबाचे ओळख थोडक्यात दिलेले आहे. कुणाचंही या ठिकाणी नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त सोनावणे कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या पंचायतच्या वतीने करतो. आपण कोणी राग रुसवा धरू नये, वेळ बराच झालेला आहे म्हणून थोडक्यात ही ओळख करून दिलेली आहे. आपण ही ओळख गृहीत धरावी. संतोष शामराव बेरगाव मेवणे ना, मेवणे चैतन्य संतोष बेरगाव बहीण, अमित हरिभाऊ तांबे मेवणे, हर्षदा अमित तांबे बहीण, सुनील चिपऱ्या रणपिसे, साधना सुनील रणपिसे, सुनीता देवराम रणपिसे, अनिता अनिल रणपिसे, तुळजा काशीनाथ रणपिसे, जानवे हेमंत रणपिसे, उषा कमलाकर रणपिसे, नेहा पवन रणपिसे, छाया बाबू रणपिसे, वर्षा कल्पेश रणपिसे, आशा अशोक रणपिसे, कीर्ती अतिश रणपिसे, हेमा विजय रणपिसे, रेणुका हरेश रणपिसे, नैना देवीदास रणपिसे, रेखा हिरा राठोड मामी, कुंदा दिलीप रणपिसे, केसर गोविंद राठोड मामी,
सरिता संतोष रणपिसे, कविता कविता विजय गोहिल, अंजली प्रकाश रणपिसे, छाया दीपक जाधव, शीतल किशोर जाधव, अमिता तुकाराम गायकवाड, भाग्यश्री विवेक जाधव, संगीता अनंत सोनावणे, हंसा डॅनी क्रिलो, नूतन कीर्तन चव्हाण, रीटा भिका राठोड, अमोल रणपिसे, सौरभ रणपिसे, गणेश जाधव, भावेश जाधव, रसिका जाधव, सरिता रणपिसे, अक्षय जाधव, विकी परमार, कल्पेश कांबळे, जस्टिन क्रिलो, स्वरूप तटकरे, सनी क्रिलो, अमित तपासे, अशा प्रकारे रणपिसे परिवार आणि सोनावणे परिवार यांची ओळख आम्ही आपल्यासमोर दिलेली आहे. आयुष्यमान काशीनाथ कांबळे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष, रायगड जिल्हा. आयुष्यमान प्रकाश सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष, वसंत कांबळे, महासचिव, रायगड जिल्हा. सचिन कांबळे, पेन तालुका महासचिव, राहुल गायकवाड, पनवेल तालुका महासचिव, ॲडव्होकेट रोशन कांबळे, पनवेल तालुका संस्कार प्रमुख, ज्योती सपकाळ, भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका, सुनील सोनवणे उद्योजक. त्याचबरोबर सर्व आलेल्या पाहुणे मंडळांची ओळख करून दिलेले. तसेच या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 353 या शाखेची सुद्धा या ठिकाणी ओळख करून देत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, ॲडव्होकेट आयुष्यमान महेंद्र पिठराम शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 353 या शाखेचा मी अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना सवयीने जयभीम करतो. त्याचबरोबर बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 247 या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आयुष्यमान लक्ष्मणजी मोठे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मित्र शाखा बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 211 या शाखेचे खजिनदार आयुष्यमान विजय लक्ष्मण रणपिसे या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाणे या शाखेचे सरचिटणीस आयुष्यमान संदीप वसंत भोजने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी आता आम्ही वधू आणि वराची पसंत घेत आहोत. त्यानंतर विवाह करार पत्रक आपल्यासमोर वाचून टाकण्यात येईल. त्यानंतर साक्षगंध आणि मंगल परिणयाला सुरुवात होईल. आपण मला सर्वांनी शांततेचं सहकार्य द्यायचं आहे. या ठिकाणी हा त्रिवेणी संगम आहे. आपल्या लक्षामध्ये आला असेल, या ठिकाणी आपण जे नावदसमी म्हणतो, वधूंची म्हणतो आणि साखरपुडा म्हणजे साक्षगंध म्हणतो, लग्न सोहळा म्हणजे मंगलपर्णे म्हणतो. हा त्रिवेणी संगम एकाच मंचावर होणार आहे. थोडासा वेळ होत आहे, परंतु धम्माजन्यानुसार आपल्याला कार्यक्रम करायला पाहिजे. या ठिकाणी वधूंची पसंत घेतल्याशिवाय आपण पुढे तयार करू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रथम वराची चौकशी होत आहे, माहिती घेत आहोत. खूप शांत राहा. काय संपूर्ण नाव सांगा? अक्षय रामदास सोनावणे. वय वर्ष? वय वर्ष 31. शिक्षण? शिक्षण संगणक अभियंता. व्यवसाय? नोकरी? नोकरी. बरं, आपण या ठिकाणी उभे आहात, मला माहिती असणार आहे तुम्ही उच्च शिक्षण घेतलेलं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मी विचारणार नाही प्रश्न तो, परंतु तुम्हाला हे समोर वधू उभी केलेली आहे, तुम्ही पाहिली असेल ना? हो, पाहिली. मला पसंत आहे. हो. ह्या दिवसावर विवाह होण्याची इच्छा तुमची जवळच आहे का? नाही. बरोबर आहे. तुमच्या परिवाराला मंजूर आहे? हो. मला मंजूर आहे. जय भीम. तिचा आवाज आपल्यापर्यंत येणार नाही. तिचा आवाज थोडा बसलेला आहे, तरी पण ती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी तिला पण विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्यापर्यंत जर आवाज आला नाही तर आपण थोडं सांभाळून घ्या. इथे येण्याचा उद्देश सांगा. आपलं नाव सांगा पूर्ण. प्रियंका भरत. वय वर्ष? शिक्षण? व्यवसाय?
त्रिवेणी. आपल्या समोर नियोजित वर उपासक अक्षय रामदास सोनाणे आपल्या समोर उभा आहे. हा आपल्याला पसंत आहे. हो. बघा तोच आहे का? बघून घ्या, हो. तोच आहे. आपल्या रणपिसे कुटुंबाची, नातेवाईकांची, मित्रमंडळांची कोणाची आपल्यावर जबरदस्ती आहे का की अक्षय बरोबर माझा मंगल परिणय झालं पाहिजे, अशी कोणी जबरदस्ती केले का? नाही. तो आपल्याला मनापासून पसंत आहे. हो. सर्वांना जय भीम आणि जय संविधान बोला. जय भीम, जय संविधान. या ठिकाणी वधूची माहिती देण्यात येईल. आपण सर्वांनी शांततेने सहकार्य द्यायचं आहे. बौद्धजन पंचायत समिती संस्थापक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, स्थापना 25 मे 1941, रजिस्टर क्रमांक 1-12-92 बी. प्रथम या ठिकाणी वधूची माहिती देत आहे. नाव प्रियंका भरत रणपिसे, वय वर्ष 28, शिक्षण 10वी, व्यवसाय गृहिणी. पालकांचे नाव हेमंत देवराम रणपिसे, राहण्याचे ठिकाण प्रमिला निवास, रूम नंबर 2, लकी हाऊस बिल्डिंगच्या बाजूला, विटावा, ठाणे. गाव अंतोरे, तालुका पेठ, जिल्हा रायगड. मी वरास पाहिले असून तू मला पसंत आहे. या ठिकाणी वधूची आणि वधूच्या पालकांची स्वाक्षरी घेतलेली आहे. त्याचबरोबर शाखा क्रमांक 244 चे अध्यक्ष आयुष्यमान लक्ष्मण मोते साहेब यांची या ठिकाणी स्वाक्षरी आहे. वराची माहिती अक्षय रामदास सोनावणे, वय वर्ष 31, शिक्षण संगणक अभियंता, व्यवसाय नोकरी. पालकांचे नाव नंदा रामदास सोनावणे, राहण्याचे ठिकाण विंग ए, रूम नंबर 506, रुस्तमजी कावेरी, अपार्टमेंट पंचगंगा, राबोरी, ठाणे. गाव चावणे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. या ठिकाणी वराची आणि वराच्या पालकाची या ठिकाणी स्वाक्षरी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 353 अध्यक्ष आयुष्यमान राहुल मोरे यांची सुद्धा या ठिकाणी स्वाक्षरी घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वरील वधूवराचा साक्षगत करार रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता, आता जे आपले 6 वाजलेले आहेत, सायंकाळी 6 वाजता शाखा पदाधिकारी सभासद आत्मिष्ट बौद्धाचार्य यांच्या समक्ष बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीचे बुद्धविहार, खाटून रोड, ठाणे पश्चिम 400601 या ठिकाणी साक्षगंध तसाच मंगल परिणय सेम हाच पत्ता आहे. आणि अशा प्रकारे आपणास मी माहिती दिलेली आहे. आपण शांततेचा सहकार्य दिलं मला. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदाय बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि भगवतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि आमेषविचाचारं वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 गन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोवरे पूजयामि बुद्धं कुसुमनेनं पूर्णमेतेन नभाभिमुखं पुष्पं विराजति यतायतं मे आयो तथा याति विनाशभाव घनसारपतीने दीपेन तमदंसिना हीरोपदीपं संवृत्तं पूजयामि तमोनदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनागन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च संग सुगतनभव धातुगते दन्ताय जन्मुदीपे तिदस्सपुरवरे नागलोके चतुर्पे सद्वे बुद्धस्य वन्दे सकलदशदिशे एष लोमातु धातु वन्दे सद्वे बुद्धं दशकजनं बोधिते तन्नमामि वन्दामि चेत्यं सब्बकाणेषु पठितं सार्यकधातु महापोति बुद्धरूपं सकलं सकलविद्यं विजयानं देवरूपं सुजीव निमलचातु गभीरदर्शं गौरवर्णं सुखाय अभयचित्त निपयकामं सुरतधम्मं सुपेनु विरतराज्यं सुजतनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यगदरत्नतु साधु हरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेज पंकजानरवरा रत्न स्वजन उत्तरा भगवंत अंशाकरा भक्त काजा सरदार संगरी शस्त्र धरिता करी कापला हरिमुरी रंध्र रूपा मुक्ती पथ कोणका जीर्ण स्मृती जाळता
उदार जागतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ साधना शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा भीमराजा भीमराजा. या ठिकाणी परित्रण पाठ होत आहे. मधुर भावी आयुष्यामध्ये पदार्पण करत असताना आपण परित्रण पाठ या ठिकाणी घेत आहोत. विहाय सब्ब संपत्ती सिद्धिया सब्ब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायकं सवे दुःखा विनाशाय भवे निब्बाण संतिके भन्ते अंगं तत्वा परितं भूतमंगलं समन्ता चक्रवालेषु अत्रंग चन्दु देवता सधम्म मुनिराजस्व सुनन्तु सद्गमोखदम् धम्म सोमकारो अयं वदन्ता धम्म सोमकारो अयं वदन्ता धम्म सोमकारो अयं वदन्ता ये संता संत चित्ता ती शरणं शरणं एकमलोकं वा भूम्मा भूम्माच देवा गुणगण गहन व्यावत्त सब कालम एके ऐंतुए देवावर कनकमय नेहरू राजे वसंतो संतो संतो सहंती मुनिवर वचन सुमग्र सभ्येषु चक्रवालेषु यक्ष देवाच ब्रह्मण यम अम्मेहि दत्तं पुय्यं सब्ब संपत्ति साधकं सभ्येतुम् अनुमोदित्वा समग्र शासनरता प्रमादरहिता हन्तु आर्थातो विशेषतो शासनस्य लोकस्य उरित भवतु सर्वदा शासनचित लोकस्य देवा रक्षन्तु सर्वदा संधि सुखी हन्तु सभ्ये परिवारे अतिनो अनिदा सुमना हन्तु ससेवी अतिवि राजतो वा तोरतो वा मनुतो वा अगियतो वा पितातो वा खणकटतो वा नक्षत्रगतो वा जनपदरोगतो वा असिद्धमतो वा अष्टपुरुषतो वा चंड हत्ती अस्समी गगोण कुकराही विचिक मणिदिप्य तरच तुकर मैस यक्ष रक्त साधी नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपदतो वा सभ्य अलंकं गहन्तु प्रसादु साधु साधु कारुणिको नाको दिताय सब्ब पाणिना पूरत्वा पारमी संभो संबोधि मुत्तमं एतेन सज्जवज्जैन होतु मे जय मंगलम जयन्तु सकत्वा बुद्धरत्नो सम्मूरम् इतदेव मनुष्यान बुद्ध तेजेन सोन्तिना न सन्तु बसवा दुःखा उपसवेन्तु ते सकत्वा धम्मरत्न औसम उत्तमवरम परिमल पाहु समन धम्म तेजेन सोन्तिना न सन्तु बसवा भया उपसवन्तु ते सकत्वा संघरत्न औसम उत्तमवरम आहुनीय पाहुनीय संग तेजेन सोन्तिना न सन्तु बसवा रोगा उपसवन्तु ते यंकिंची रतन लोके विद्यति विदापुतो रतनंदं बुद्ध समनत्ति तस्मात् सोन्ति भवन्तु ते यंकिंची रतनं लोके विद्यति विदापुतो रतनं धम्म समनत्ति तस्मात् सोन्ति भवन्तु ते यंकिंची रतनं लोके विद्यति विदापुतो रतनं संग समनत्ति तस्मात् सोन्ति भवन्तु ते नत्ति मे शरणमय्यं बुद्धो मे शरणवर्णम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम् नत्ति मे शरणमय्यं धम्मो मे शरणवर्णम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम् नत्ति मे शरणमय्यं संघो मे शरणवर्णम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम् सद्वितीय विवर्जन्तु सब्ब रोगा विनशतु माते दीर्घायु भव भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते नक्कत्त वक्त भूतान पापगः निवारण परितस्तानहनन्त सब्बे उपदवे यदु निमित्ताव मंगलत्य कामनाप सकुणकसद पापगः दूषितिकाकंत बुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते
यदुनिमित्त आपण तापन करतो पापक हो दूत पिता कांत धम्मान संघानुभावेन विनातमंतु ते सत्ते भद्राणि कसन्ति लोकस्य दुःखगमा यानि न भूतानि समागतानि भूमानि हानि अन्तरिके सभ्ये भूता समाभवन्तु आत्मकं स्वभासितं तस्मै भूतानि साम्यन्तमेकमनसं प्रजाय दिव्यं चरन्तं बालं तस्मै सोत अपमद्दता। या ठिकाणी वधूवर एकमेकांना प्रश्न करते। करून अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गाहिले दिस वाटे वेगळं अन लागे कालळं हे वेडे मन माझे पुरतेच भाळले सुख कळले सुख कळले कळले ना कसे असे सुर जुळले सुख कळले सुख कळले ना कसे असे सुर जुळले मन जुळले प्रार्थना होती 7 जन्मांची भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला पूर्तता झाली सोन पायाने आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे तू एका गजऱ्याने केसात माळले सुख कळले सुख कळले ना कसे असे सुर जुळले तो अतदेवता अभिकंतायरतिया अभिकंतवन केवलपन्न जेतवन उपासतम एनं भगवा तेन स्वामी उपासन्त भगवंत अभिवादतम एक मंतन 88 एक मंतन तिसाखो देवता भगवंत गाताय अजवासी बहुदेवा मनसाने मंगलानि अचोक्तयम आकर्षितोपान सुतमंगल उत्तम असेवनाचं बाळानं पंडिताचं सेवनं तुळजाचं पूजन एक मंगलोत्तम पतिदेवस्थान कृत्यतं कृतज्ञता अंतसमनति एक मंगलोत्तम भावुकसिकच्च विनयं सुखं सुदो सुभाषिकचवाचा एक मंगलोत्तम माता पितृपट्टान पुत्रदानस्य संग अनामनागतमानि एक मंगलोत्तम दानचं ब्रह्मचर्याचं यातकं संगसर अनवाजिकमानि एक मंगलोत्तम आरती वीर्ति पापा मजमानात संग अपमादोतरम्यसु एक मंगलोत्तम गारणाचो नियतो सुंदरतो कृतज्ञता काळेन धम्मसोन एक मंगलोत्तम कंतीत सोतान समासदस्यनं काळेन धम्मसच एक मंगलोत्तम
कठोर ब्रह्मचार्य अरिचदसन निब्बाण सुकृत एस मंगलोत्तम पुत्र लोकरम निचित एस कुपाती असो कविरत खेम एस मंगलोत्तम एकादशी कत्वान संवेद परिदिता समुद्र संदीप कच्चंत एस मंगलोत्तम या ठिकाणी वधूवर प्रतिबद्ध होत आहेत. अर्थेच धर्मेच कामेच अर्थेच धर्मेच कामेच नातीचरामी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित जनसमुदाय बौद्धाचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करतो की सामाजिक धार्मिक वैवाहिक जीवन या नीतिनियमांचं कधीही उल्लंघन करणार नाही. उपासिका प्रियंका हिचा पत्नी म्हणून स्वीकार करीत आहे. हे समस्त जनास जाहीर असावं. नमो बुद्धाय. अर्थेच धम्मेच कामेच नातीचरामी अर्थेच धम्मेच कामेच नातीचरामी अर्थेच धम्मेच कामेच नातीचरामी विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्षी ठेवून उपस्थित बौद्धाचार्य जनसमुदाय यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करते की सामाजिक धार्मिक वैवाहिक जीवन या नीतिनियमांचं कधीही उल्लंघन करणार नाही. मी अक्षय यांचा पती म्हणून स्वीकार करीत आहे. हे समस्त जनास जाहीर असावं. जय भीम. माझ्या परिवाराशी तो जन्म आहे. मी माझ्या सर्व व्यवस्था केली. मी मी माझ्या पतीच्या रक्षण करेन. मी मी माझ्या पत्नीचा सन्मान करेन. मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही. मी अनीती व अनाचारापासून अलिप्त राहील. मी माझ्या पत्नीला अन्नधान्य संतुष्ट ठेवेन. मी माझ्या पत्नीला अलंकार विभूषणाने संतुष्ट ठेवेन. नमो बुद्धाय. जय भीम. बाहु सहसमभिनी मितसाउदन्तं गिरिमेखलं उदितघोर ससेनमारं दानादिधं न विधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियु
जितसबरति घोरं पनालवकमख मथदयकं खन्ति सुदन्तविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरिगजवरं अतिमतभूतं दावागिचकमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि उक्खितखगमतिहत सुदारुणन्तं धावन्ति योजपतङ्गुलिमालवन्तम् इति विसङ्गतमनो जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कट्वानकटमुदरम् इव गभिनीयं चिन्ताय दूटवचनं जनकाय मझे सतेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सचं विहाय मतिस चकवादकेतुं वादभिरोपितमनं अति अन्धभूतं पय्यापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजङ्गं विविधङ्गमहिन्द्वी पूतेन थेरभुजगेन दमापयन्तो इतपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गाहदिटभुजगेन सुदटहतं ब्रह्मविशुद्धिज्युतिमेध बकाभिधानं यानागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकेचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी ही नाच रावणी बहा गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा गुणगुणा
एको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्तोत्री भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्तोत्री भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्तोत्री भवन्तु ते ईजितं पतितं तुय्यं क्षिप्तमेव समेजतु सर्वे पुरेतु चित्तसत्त्वा चन्द्रोपन्नोरसोयथा आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बाण सम्पत्ति इमिनाते समेजतु साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि कळू दे थांबला गुंतलेला श्वास हा सोडू दे थांबला बोल माझा सावरू दे थांबला बुद्धो मे शरणं वरणं एतेन सच्चिवतेन भवतु मे जय मङ्गलं नति मे शरणमयं धम्मो मे शरणं वरणं एतेन सच्चिवतेन भवतु मे जय मङ्गलं नति मे शरणमयं धम्मो मे शरणं वरणं एतेन सच्चिवतेन भवतु मे जय मङ्गलं साधु 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 नम बुद्धाय जय गुरु जय शंकर सरसुखाची श्रावणी हिनाच रावणी महा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची महा सरसुखाची श्रावणी हिनाच रावणी महा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची महा असं नका बघू येते केला शृंगार आज गात दिसते मी भारी जाऊन अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा
सिद्धं जैसा बोलतय नवरा कुणाचा येतो, त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साऱ्या, त्यांच्या डोई मंदी सायलीच्या गो येण्या, पायी पैंजण गो वाजती रुन झुन छुन छुन, पायी पैंजण गो वाजती रुनझुन झुनझुन. त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत, मना सांगणा भावे खोळे, का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे, प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे, हो सुट दिल केव्हा उखाणे, ना त्याला काही नाव नसावे, तुही रे माझा मितवा. तू पहाव मी हराव, मन होई काबाव,
पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला हे मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमाळ तुझ्या पायी झालो मी खुळा घडलं कधी समजना काही एक सौंदर्याचा मखमली 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 रेशमाचा दुआ रेशमी 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 बंध जुळला नवा काळजातूनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता काळजातूनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घनभर सुलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा हसून बाकड्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती हसून बाकड्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती गुज आपुले मनास संगता होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा पाऊले तुझी घरास लागता भान हरपते समोर पाहता हो पाऊले तुझी घरास लागता भान हरपते समोर पाहता धुक्यात विरघळे चंद्रकांतीचा तुझ्यात हरवते तुझ्यात राहता रात सौख्य हे भरून वाहता बहरून येऊन बना त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा काळजातूनी
माझी रे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घनभर सोलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे कोण या वेड्या मनाला आस लावी भावडी हो कोण या वेड्या मनाला आस लावी भावडी कोण आहे ज्यामुळे हे उंबऱ्याला लाभडी ही नवी सुरुवात आहे की नवे आभास हे दूरवरची ती निळाई मागते सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते गायले मी अंतरीच्या वेदनांचे हुंदके हरवलेली स्वप्न होती थबकलेली पावले पण तुझ्या भेटीत आता गवसले सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक
साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना ला 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 साथ ही तुझी जणू पुन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा जगण्याला पंख फुटले हे फुला संग नाचताना रंग सारे वाचताना डोळ्यामध्ये तूच साचली पैंजणाचं वाज नाही जीव घेईलाच नाही पापणाची फुलं नाचली पाखरांशी बोलताना वाऱ्यावरी चालताना जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले अंग अंग खेटताना आभाळ हे
भेटताना गजऱ्याला लाज वाटली झुळझुळीचे सूर झाले हातांचेच हार झाले ओठांची कुपी भेटली देहतडी पार झाला ढगावरी स्वार झाला जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार झालं जी जगन न्यार झालं जी हात ह्यो हातात सूर ह्यो श्वासात पाखरांच्या ध्यासात चिमुकल्या घासात भरून हे डोळ्याला डोळ्यामध्ये सपन झालं भरून हे डोळं आलं डोळ्यामध्ये सपन झालं तुझ्यामुळं लाभलं रसार या जगामध्ये जगन हे न्यार झालं जी हा जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार झालं जी हसून घे गालात सनईच्या गतालात तुझ्या माझ्या सलगीला फिरतीच्या या हलगीला लाभल्यात बाळराज संसाराच्या शिलकीला देवाला धावून या नशिबाच्या दिमतीला आनंदाचं गाणं आज दाटलं उरामध्ये जगन हे न्यार झालं जी हा जगन हे न्यार झालं जी जगन हे
हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी